रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्टमधनं आज आपण एका विशेष अभिनेत्रीला भेटणार आहोत, ज्यांचं नाव आहे शांती मिश्रा. अर्थात गुल्लक मध्ये ज्यांना शांती मिश्रा या कॅरेक्टरमध्ये आपण बघितलंय त्या गीतांजली कुलकर्णी आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम, च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू प्रसन्ना, थँक्यू सो मच. अनेक वर्षांपासून तुम्ही थिएटर करत आहात, चित्रपटांमधनं काम करत आहात, पण गुल्लक या वेब सिरीजनं आपल्याला काय दिलं, एक वेगळी नवी ओळख दिली, काय सांगता येईल? मला गुल्लकमुळे खूपच फायदा झाला असं वाटतं एक ऍक्टर म्हणून. कारण काय घराघरात बघितलं जाणं हे एक वेगळं असतं. मी आतापर्यंत जास्त नाटक केलेलं आहे. नाटकाची पॉप्युलॅरिटी काही झालं तरी लिमिटेड असते आणि जे सिनेमे केले ते सुद्धा जास्त 8 सिनेमे केले, त्यामुळे ते सगळीकडेच पोचतात असं नसतं. त्यामुळे गुल्लक ने जे मला दिलंय ते फारच प्रेशियस आहे माझ्यासाठी आणि ॲज अन ॲक्टर. आणि मला हेही आवडतं की लोकांना ते कॅरेक्टर, ते पात्र आणि गुल्लक सिरीज इतकी भावते आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्या घरातलीच पात्र आहेत ते जे बघतात स्क्रीनवर. त्यामुळे खूप आनंद. बॅक टू मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, त्याच्यामधलं कॅरेक्टर जे होतं ते खरंच खूप अफलातून होतं. की तुझ्या हाका मारायच्या कुंडलिनी, ती आम्ही आमच्या घरामध्ये कुणाला बोलवायचं असेल की तो बऱ्याच वेळापासून येत नसेल त्यावेळेस आम्ही त्या टोन मध्ये मारायचो. त्या नाटकाचा एक्सपिरियन्स, कारण मी हे कॉलेज पासून बघत आलेलं नाटक आहे आणि ज्या वेळेस आपला मूड डाऊन असेल किंवा काहीतरी इंटरेस्टिंग बघावं असं वाटत असेल, विनोदी वाटत असेल बघावं, त्यावेळेस ते बघायचो. सो त्यावेळेसचा त्या नाटकाचा एक्सपिरियन्स तुमचा कसा होता ऑन स्टेज? ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक होतं आणि परेश मुकाशीचं लिखाण आणि दिग्दर्शन हे वेगळ्याच पातळीवरचं असतं आणि त्यामुळे खूप फायदा झाला नट म्हणून. कारण काय, आमचा जो संच होता तो सगळा काय म्हणतात नवीन होता. जे पहिल्यांदाच नाटक करत होते किंवा म्हणजे व्यावसायिक नाटक पहिले करत होते. इव्हन आमचे प्रोड्युसर संतोष काणेकर, अभिजित सॅटम त्यांचं सुद्धा पहिलं नाटक होतं. परेशचं पहिलं व्यावसायिक नाटक होतं. त्यामुळे सगळेच असे पैलट करीण होतो आणि खूप मजा यायची. कारण काय, आम्ही नगरमध्येही प्रयोग केलेला आहे, अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर आम्ही प्रयोग केले आणि खूप खूप आनंद देणारं नाटक तू म्हटलास तसं. लोकांना खूप म्हणजे लोकांनी 18 वेळेला 20 वेळेला पाहिलेलं नाटक होतं. आणि त्याच्यातला एक खूप जितेंद्र जोशीचा फेमस डायलॉग होता, आ वाव इधर आव, तो खूपच फेमस डायलॉग झाला आणि फार मजा यायची लोकांना बघताना. आणि तेव्हा परेश सोबत काम करताना मला तर फार आवडायचं, कारण की त्यांचा आता सुद्धा त्याचे सिनेमे गाजतातच आहेत, पण नाटकातलं त्याचं जे काम आहे ते मला फार वाटतं की फार उल्लेखनीय आहे. आणि आमच्यासारख्या ऍक्टर्सना त्याचा खूपच फायदा झाला, कारण की त्याचं लिखाण, त्याचं दिग्दर्शन एका विशिष्ट शैलीचं होतं जे लोकांनाही भावतं, आपल्यालाही आवडतं आणि मजा येते बघताना. नक्कीच. आणि अजूनही त्यांनी त्यांचं वैशिष्ट्य वेगळेपण जे ते टिकून ठेवलं आणि फिल्म्सच्या माध्यमातून सुद्धा दिसतंय. खरं तर च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आपण आता बोलतोय आणि सांगायची गोष्ट म्हणजे च्या पलीकडे या पॉडकास्ट मधला पहिला इंटरव्ह्यू जो आहे तो सुद्धा परेश मोकाशी यांचाच आम्ही घेतला होता. एक वेगळा योगायोग आहे. तुम्ही जसं बोलताना सांगितलं की मी वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म्स केल्या आहेत. तुमच्या फिल्म्स तुम्ही चूज करताना नेमकं पाहता काय त्याच्यामध्ये? मला असं वाटतं की नेहमीच मी चूज करते असं नाहीये, तुमच्याकडे काय येतं याच्यावरही अवलंबून असतं. पण माझा कल जास्त आहे तो मला असं वाटतं इंडिपेंडेंट सिनेमा किंवा एक काहीतरी वेगळं सांगायचं आहे एखाद्याला, तर त्याच्याकडे माझा कल झुकतो असं मला लक्षात आलंय. म्हणजे काहीतरी नवीन काहीतरी सुरुवात करतंय कोणतरी आणि वेगळं काहीतरी सांगू पाहतंय, तर मी त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी कोर्ट नावाचा जो सिनेमा होता, तर तेव्हा मी चैतन्य ताम्हाणेला म्हटलं होतं की नाही, मला ही गोष्ट खूप आवडलेली आहे. तर त्याची 6 महिन्याची प्रोसेस होती ज्याच्यात तो सिलेक्शन करत होता लोकांचं आणि त्याच्यात काही मला त्यांनी अशी खात्री दिली नव्हती की माझंच सिलेक्शन होईल. पण मी म्हटलं होतं नाही, माझ्याकडे वेळ आहे, कारण की मी नाटक करते, मला काही प्रॉब्लेम नाहीये, मी 6 महिने तुझ्या सोबत राहीन वर्कशॉप्स करत, तुझं जेव्हा फायनल होईल तेव्हा मला तू सांग. तर माझा म्हणजे
मला कळू शकतो की अनेक नटांना असा रस असू शकत नाही की कारण त्यांना पटकन रिझल्ट हवाय, पण माझं संभाव कल या गोष्टीकडे, मला एखादी गोष्ट आवडली ना आणि मला वाटलं की नाही हे महत्वाचं आहे सांगणं, तर मग मी त्या गोष्टीसाठी वेळ काढते किंवा बाकीच्या गोष्टी मॅनेज करते आणि मग ते मला सोडवत नाही, असा माझा स्वभाव आहे. आणि थोडासा कमर्शियल सेन्स माझ्यात नाहीये फार आणि कदाचित ती गरजही नाहीये म्हणून नाहीये. काही एक प्रिव्हिलेजेस असतात तुमच्या आयुष्यातले, त्याचा मी फायदा घेते आणि मग आपल्यावरती ह्या जबाबदाऱ्या नाही आहेत फार, तर मग त्याचा फायदा घेऊन आपण का नाही या गोष्टींना वेळ द्यायचा ज्याच्यात आपल्यालाही आनंद आहे आणि त्याच्यात न काहीतरी चांगलं घडू शकतंय. म्हणजे कोर्टसारखा सिनेमा आज इतका महत्वाचा झालाय सिनेमा, तर त्याचा आपण भाग होऊ शकलो हे मला फार माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. बरोबर. पण अगबाई आरेखच्या मध्ये तुम्हीच होतात, आम्ही तुम्हाला तेव्हा बघितलेलं असे म्हणणारे काही लोक भेटतात का अजून? खूप भेटतात. म्हणजे मला आश्चर्य वाटतं. मी कधीतरी कुठेतरी सांगलीत जात होते, कोल्हापूरच्या दिशेने का कुठेतरी जात होते आणि तेव्हा कुठल्या तरी एक हायवेवरच्या रेस्टॉरंटमध्ये थांबले होते चहा प्यायला, तर ते जे ओनर होते त्यांनी ओळखलं आणि त्यांनी कविता म्हणून दाखवली जी माझ्याही लक्षात नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही कविता म्हणणाऱ्या बाई, आणि मला 2 सेकंद कळलं नाही कारण की ती होऊन सुद्धा 10 वर्ष झालेली होती. पण अगवी आर्याच्या करताना मुख्य म्हणजे तेव्हा मी नाटक करत होते आणि केदार म्हणाला की तुम्ही सगळे या, आम्ही सिनेमा करतोय. तेव्हा ते 4-6 दिवसाचं शूटिंग आमच्यासाठी आउटिंग म्हणून होतं. तो काही असं सिरियस एक प्रोफेशनल निर्णय काही नव्हता, पण ते पात्र परत मला ते फार माझं कनेक्शन एकदा झालं की मग मी काय म्हणतात ना, माझं ऑटोमॅटिकली मी जोडली जाते, असं माझा स्वभाव असा आहे. रोल किती मोठा याच्यापेक्षा तो किती कमी असून सुद्धा लक्षात राहिला, कारण खरंच सगळ्या जणांच्या तुला लक्षात असलं मला गोष्ट आवडली पाहिजे किंवा लोक आवडली पाहिजे असं काहीतरी एक माझं कनेक्शन असतं. आणि त्यामुळे मग मी आत्ताच मी एक शॉर्ट फिल्म केली की मला लोक एवढी आवडली की मी म्हटलं नाही मी हे करते, मला तुम्ही आवडला तर मला तुमच्याबरोबर वेळ घालवायला आवडेल, तर असं मी काम करते. म्हणजे मला असं काही नसतं. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आपण बोलतोय तर सगळ्यांना हा प्रश्न मी विचारत असतो, अभिनेत्री म्हणून तर तुमची ओळख आहेच आहे, पण त्याच्या पलीकडे जर गीतांजली सांगायची असेल तर कशा सांगणार? मी खरं सांगू तर अभिनयामुळे मी जे काही वेगवेगळी कामं करते ती करते, त्याच्यामुळे माझं जे थिएटर ट्रेनिंग आहे, अभिनेत्री फक्त नाही पण मी म्हणेन मी एक थिएटर पर्सन आहे, नाटकवाली आहे आणि नाटकाचं जे माझं शिक्षण झालं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये, त्याच्यामुळे मी माणूस म्हणून घडले असं मला वाटतं. आणि त्या कामामुळे, त्या अभ्यासामुळे मला जग वेगळ्या पद्धतीने बघता आलं आणि त्यामुळे मी गावात सुद्धा काही लहान मुलांसोबत काम करते, शिक्षणाचं काम करते, नाटक आणि त्या संबंधित काही कार्यशाळा घेते, एक आम्ही लायब्ररी तयार करतो आमच्या गावामध्ये. तर असं काही काही छोटी छोटी कामं करत असते, जितकं शक्य होतं माझ्या परीने तितकं मी करू पाहत असते. नक्कीच असं असतं ना, आपण स्वतःबद्दल तर नक्कीच विचार करत असतो, आपल्यातले काही प्लस पॉईंट्स आहेत ते आपल्याला माहिती असतात, काही गोष्टी आपल्या आपण बदलायला पाहिजे असं पण वाटत असतं. सो तुमचं प्लस पॉईंट सांगायचं असेल तर कुठला सांगू शकता आणि कुठली गोष्ट बदलली तर बरं होईल बाबा माझ्यासाठीच असं? बदल तर खूप व्हायला पाहिजे. मी खूप काय म्हणतात ना, मी स्वतःकडे फारच आय एम व्हेरी हार्ड ऑन माय सेल्फ असं मला वाटतं कधी कधी, कारण की ते तसंच ट्रेनिंग लहानपणापासून दिलं गेलेलं असतं. तर बदल तर खूपच व्हायला पाहिजेत. मला असं वाटतं की बदलाला खूप स्कोप आहे. चांगली गोष्ट हेच आहे, मला असं वाटतं की मी खूप कष्ट घेते, काही जे काम करते त्याच्या मागे मी सहजतेने किंवा असंच आता हे कॅज्युअली असं म्हणून कॅज्युअली नाही करत, आणि जे काम घेते हातात त्याच्या मागे मी माझा वेळ देते पूर्णपणे. आणि मी खूप माझा यावरती विश्वास आहे की तुम्ही जे काम करता त्याच्यात तुम्ही वेळ दिला पाहिजे. घाईघाईने एखादं काम संपवायचं तर मग तुम्हाला वेळ दिला की आपोआप ती प्रोसेस जी असते ती घडते आणि मग जनरली तुमच्या हातात काहीतरी लागतं. घरातलं सुद्धा काम असेल तर त्याला वेळ दिला आपण तर ते आपल्याला त्याच्यातनं काहीतरी मिळतं. तर मला असं वाटतं म्हणून मी कमी काम करते म्हणजे मला वेळ देता येतो त्या गोष्टीला. बदल करायचा तर मग ह्याच्याच विरुद्ध की मी खूप कामं केली पाहिजेत पटपट. मी फार वेळ घेते एखादं काम करायला, हा बदल मुख्य आहे. आणि मला जरा बिझनेस सेन्स नाही आहे तर तो मला तो वाढवायला आवडेल माझं. खूप इट्स टू लेट पण तरी पण मला तो सेन्स मला आवडेल माझा. नक्कीच तुमचं आतापर्यंतच बोलणं ऐकल्यानंतर नक्कीच हे आम्ही पण थोडंसं गेस करू शकतो, पण तरी सुद्धा तुम्ही अभिनेत्री नसतात तर आज कुठल्या प्रोफेशन मध्ये असल्या असता किंवा
तेव्हा काय करत असते? नाही मी अभिनेत्री कदाचित नसते, पण मी थिएटर पर्सन नेहमीच असते. पण ते थिएटरही नसलं असतं, म्हणजे कला क्षेत्रामध्ये नसलं असतं तर काय केलं असतं? मला मी नसतेच होते कारण की मी नेहमी म्हणते माझा NSDचा जो प्रवेश होता तो माझ्यासाठी नवा जन्म होता किंवा इट वॉज अ रीबर्थ असं मी नेहमीच म्हणते. त्यामुळे माय वुड हॅव बीन आय डोंट नो काय माहिती नाही मला, पण दिस वॉज माय कॉलिंग ऑलवेज. बहुत बढिया. खूप मजा आली खरं तर तुमच्याशी गप्पा मारून. आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे, पण भरपूर वेगवेगळ्या विषयांवरती आपल्या गप्पा झाल्या. आज एवढा छान वेळ आम्हाला तुम्ही दिलात. अभिनेत्री आणि थिएटर आर्टिस्टच्या पलीकडच्या गीतांजली कुलकर्णी कशा आहेत हे समजून घेण्यासाठी आम्हाला नक्कीच मदत झाली. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आजच्या पलीकडे पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत होत्या गीतांजली कुलकर्णी. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.